दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। भाजप कार्यकर्त्यांनी समर्पितपणे काम करावं। जुन्या नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांना न्याय द्यायचं काम पक्ष निश्चितच करेल, अशी ग्वाही शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी दिली। भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयामध्ये मंडल अध्यक्ष नियुक्ती जाहीर कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। या अंतर्गत भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयामध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली। आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नावे जाहीर करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहर मध्य मतदारसंघात मध्य पूर्व मंडल अध्यक्षपदी अक्षय अंजिखाने, मध्य मंडल अध्यक्षपदी नागेश सरगम तसंच मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदी नागेश खरात यांची पक्षाने नियुक्ती केल्याचं जाहीर केलं। यावेळी या तीनही नूतन अध्यक्षांचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे तसंच शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमास भाजपा सरचिटणीस विशाल गायकवाड, संघटन पर्व निवडणूक अधिकारी श्रीनिवास कर्ली, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, प्रशांत फत्तेपूरकर, प्रवीण दर्गो पाटील, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, जेम्स जंगम, माजी नगरसेवक अनिल पल्ली, मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, राजेश अणगिरे, माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू, मीनाक्षी कंपली, महिला मोर्चाच्या संगीता खंदारे, अंजली वलसा, शर्वरी रानडे, जैन प्रकोष्ठचे ॲडव्होकेट साधना संगवे, व्यंकटेश कोंडी, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, रामदास मगर, अंबादास करगुळे, शिक्षक आघाडीचे दत्तात्रय पाटील यांच्यासह पक्षातील अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।